आज आपण 8वी स्कॉलरशिपमधील विभाग 1 यामधील तिसरं प्रकरण पाहणार आहे. तिसरं प्रकरण आहे सम, विषम, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण सम संख्या पाहूया. आता समसंख्या कोणाला म्हणायचं तर समसंख्या कोणाला म्हणायचं तर समसंख्या आहेत त्यामध्ये 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना आपण समसंख्या म्हणणार आहे. उदाहरणार्थ बघा 2, 4, 6, 8, 10 या संख्यांना जर आपण 2 ने भागलं तर पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ आपण एक संख्या पाहू 12 भागिले 2 बेशक 12 बाकी 0 उरते म्हणजे इथे निशेष भाग जातो. त्या संख्यांना समसंख्या असं म्हणायचं. त्यानंतर पुढची संख्या पाहणार आहे विषम संख्या. तर ज्या संख्यांना 2 ने भागला असता 1 बाकी उरते त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणायचं. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9 या संख्या आहेत. तर एक उदाहरण घेऊया आपण 9 भागिले 2 म्हणजे बेचोक 8 आणि या ठिकाणी बाकी 1 उरणार आहे म्हणजे 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरत असेल तर अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. त्यानंतर मूळ संख्या पाहूया आपण. मूळ संख्या आता आपण संख्यांचे विभाजक शिकलेलो आहोत. तर ज्या संख्यांना 2च विभाजक असतात अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग उदाहरण पाहूया. समजा 2 ही संख्या आहे. मग 2 ला भाग जाणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत 1 आणि 2 म्हणजे याला 2 विभाजक आहे. 3 ही संख्या घेतली तर त्याला 1 आणि 3 ने भाग जातो. आपण 4 ही संख्या घेऊन पाहूया. मग 4 ला कशाने भाग जाईल 1 ने जाईल 2 ने जाईल 4 ने जाईल म्हणजे 4 चे विभाजक हे 3 झाले. तर ज्याला 2च विभाजक असतात अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणणार आहे. तर मग 1 ते 100 पर्यंतच्या किती मूळ संख्या आहेत ते आपण पाहूया. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या त्याच्यामध्ये 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17, 19 आहेत. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या शोधताना आपण समसंख्येचा विचार करायचा नाही. 2 ही समसंख्या सोडली तर इतर कोणतीही समसंख्या ही मूळ असणार नाही म्हणून आपण मूळ संख्या घेणार नाही. आता आपण पुढे 30 च्या पुढच्या संख्या पाहू. मग 31 आहे ही मूळ संख्या आहे. 33, 35 या मूळ संख्या नाही. 37 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 40 च्या पुढच्या आहेत त्या 41, 43, 45 ही मूळ संख्या नाही. 47 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 50 च्या पुढच्या 51 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 53 ही मूळ संख्या आहे. 55 मूळ संख्या नाही. 57, 59 नंतरची संख्या आहे 59. त्यानंतर 61 मूळ संख्या आहे. 63 मूळ संख्या नाही. 65, 67 ही एक मूळ संख्या आहे. 69 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर आहे पुढची 71 मूळ संख्या आहे. 71, 73 ही मूळ संख्या आहे. 75, 77 आणि या 2 मूळ संख्या नाही परंतु 79 मात्र मूळ संख्या आहे. त्यानंतर 80 च्या पुढच्या 81, 83 81 मूळ संख्या नाही परंतु 83 मूळ संख्या आहे. 83, 85 त्यानंतर 87 ह्या 2 मूळ संख्या नाही. 85 आणि 87 त्यानंतर आहे 89, 91 मूळ संख्या नाही. 93 मूळ संख्या नाही. 95 नाही. त्यानंतर 97 ही एक मूळ संख्या आहे. यानंतर आपण संयुक्त संख्या पाहूया. तर मूळ संख्या कोणाला म्हटलं होतं की ज्याला 2च विभाजक असतात त्याला आपण मूळ संख्या असं म्हटलं होतं. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं की ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण संयुक्त संख्या म्हणणार आहे. आता उदाहरणार्थ बघा आपण मगाशी 4 पाहिलं. 4 चे विभाजक कोणते आहेत 1, 2 आणि 4.
म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर आपण 10 ही संख्या पाहू. याचे विभाजक 1 2 5 आणि 10 म्हणजे ह्याला 4 विभाजक आहे, म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या असणार आहे. आणि मग संयुक्त संख्येमध्ये आपण जर मूळ संख्येचा विचार केला तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. आणि संयुक्त संख्येमध्ये राहिलेल्या संख्या आहेत 4 6 त्यानंतर 8 9 या संयुक्त संख्या. आता राहिला ती म्हणजे 1 ही संख्या आपण कुठेही घेतली नाही, इथं मूळ संख्येमध्ये पण घेतली नाही, संयुक्त संख्येमध्ये पण घेतली नाही. तर 1 ही अशी संख्या आहे की तिला एकच हा विभाजक आहे, त्याला 2 विभाजक नाही किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक नाही, म्हणून ही संख्या मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25 आहेत आणि 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या या 74 आहेत. म्हणजे 74 आणि 25 99 आणि 1 म्हणजे एकूण 100 संख्या आहे. तर ह्या झाल्या संयुक्त संख्या. त्यानंतर पुढे बघूया आपण जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं की ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संख्या असते त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणायचं. म्हणजेच पहा उदाहरणार्थ इथं 3 आणि 5 याच्यामध्ये कोणती संख्या असणार आहे? 4 संख्या असतात. म्हणजे 3 आणि 5 च्या मध्ये एकच संख्या आहे ती म्हणजे 4, म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणायचं. अजून आपण पाहिलं तर पुढची संख्या इथं 5 आणि 7 याच्यामध्ये फक्त 6 येतात, म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर 11 आणि 13 ही जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर चौथी जोडी आहे 17 आणि 19 ही चौथी जोडी आहे. त्यानंतर पाचवी जोडी पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला 41 आणि 43 ही एक जोडी दिसते. त्यानंतर 29 आणि 31 ही जोडी आहे. त्यानंतर 41 आणि 43 ही सहावी जोडी असणार आहे. पुढे जर आपण पाहिलं तर 59 आणि 61 ही सातवी जोडी आहे. 59 61 आठवी जोडी आपण पाहिली तर इथे 71 आणि 73 ही आठवी जोडी आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर एकही जोडी अशी नाही की ज्याच्यामध्ये एकच संख्या आहे, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 8 जोड्या आहेत की ज्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. मग आता इथं आपल्याला ह्या मूळ संख्या जोडमूळ संख्या ह्या पाठच करायला लागणार आहेत. याच्यावरचे प्रश्न विचारल्यानंतर ते आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे ह्या मूळ संख्या आहेत जोडमूळ संख्या आहेत. आता आपण पुढची संख्या पाहूया ती म्हणजे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं की ज्या दोन संख्यांच्या विभाजकापैकी एकच सामायिक विभाजक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊन पाहूया. समजा 5 आणि 8 या संख्या आहेत. तर या ठिकाणी 5 चे विभाजक कोणकोणते आहेत? 1 आणि 5 आणि 8 चे विभाजक काय आहे? तर 1 2 4 आणि 8 हे 8 चे विभाजक आहेत. मग ह्या दोन्ही विभाजकामध्ये 1 हा एवढाच सामायिक विभाजक आहे, म्हणून यांना आपण सहमूळ संख्या म्हणणार आहे. इथं बघा या दोन संख्या आहेत त्या मूळ असू शकतात किंवा दोन्ही संयुक्त असू शकतात. 5 ही मूळ संख्या आहे पण 8 ही मूळ संख्या नाही, परंतु ह्या दोन सहमूळ संख्या आहेत. अजून एक उदाहरण पाहूया आपण. समजा 21 आणि 40 ह्या दोन संख्या आहेत. मग 21 चे विभाजक काय काय होणार आहे? तर 1 3 7 21 आणि 21 1 21 चार विभाजक आहेत. 40 चा विचार केला तर 1 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 नंतर 10 चौक 40 85 40 त्यानंतर 20 ने भाग जातो, 20 दुने 40 आणि 40 एके 40. तर यांच्या जर विभाजकांचा विचार केला आपण तर याच्यामध्ये सुद्धा 1 हा एकच सामायिक विभाजक आहे, म्हणून या दोन्ही संख्या ह्या सहमूळ संख्या आहेत. या दोन्ही संख्या संयुक्त आहेत, परंतु ह्या मूळ संख्या नसल्या तरी त्या सहमूळ संख्या आहेत. आता आपण 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते पाहू. 1 ते 10 पर्यंतच्या संख्या कोणत्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर यांची बेरीज येते ती 55 येते, आपल्याला लक्षात ठेवायचे.
त्याचा उपयोग होणार आहे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 30 असते आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज 25 असते. म्हणजे 25 आणि 3 30 हे काय होणार आहे 55 होणार आहे. उदाहरणार्थ आपल्याला 61 ते 70 या मधील सर्व संख्यांची बेरीज काढायची 61 ते 70. मग आपल्याला 1 ते 10 पर्यंतची बेरीज माहिती आहे ती किती आहे 55 आहे. आणि हे 60 चे दशक आहे म्हणजे 60 गुणिले 10 संख्या म्हणजे 600 आणि मग यांची बेरीज किती होणार आहे 655 होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज काढता येईल. आता आपण n समसंख्यांची बेरीज काढण्याचे सूत्र पाहू. बेरीज काढण्याचे सूत्र आहे n कंसात n अधिक 1. आता एक उदाहरण पाहू की 1 ते समजा आपल्याला 10 पर्यंतची बेरीज करायची. आता आपण पाहिलेली की 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 येते. तर ती आता कशी येते तर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या किती असतील तर निम्म्या समसंख्या असतात आणि निम्म्या विषम संख्या असतात. म्हणून 10 आहेत भागिले 2 म्हणजेच 5 संख्या असणार आहेत. म्हणजे इथं n बरोबर किती आहे 5 आणि मग या सूत्रामध्ये किंमत ठेवू n ची किंमत 5 कंसात 5 अधिक 1 म्हणजे 5 गुणिले 5 आणि 6 6 पंच 30 म्हणजे समसंख्यांची बेरीज आपल्याला या सूत्राने काढता येईल n कंसात n अधिक 1. तसंच विषम संख्यांची सुद्धा आपल्याला बेरीज काढण्याचं सूत्र सांगता येईल. विषम संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र आहे n/2 कंसाचा वर्ग 1 ते n पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. उदाहरण पाहूया आपण 1 ते 10 पर्यंतचं उदाहरण पाहूया. 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्या किती असणार आहेत तर 5 असणार आहेत. मग सूत्र आहे आपलं आता आपण n विषम संख्यांचे बेरीज सूत्र पाहू. त्या सूत्र आहे n वर्ग. उदाहरणार्थ आपण 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करूया. आता 1 ते 20 मध्ये एकूण 20 संख्या आहे 20 भागिले 2 म्हणजे 10 संख्या ह्या विषम संख्या असणार आहे. आणि मग n बरोबर 10 घ्यायचे आणि मग त्या संख्यांची बेरीज n वर्ग म्हणजे 10 चा वर्ग बरोबर 100 असणार आहे. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज ही 100 असणार आहे. आता आपण समसंख्येच्या पुढील किंवा मागील समसंख्या शोधणे किंवा विषम संख्येच्या पुढील किंवा मागील विषम संख्या शोधणे. म्हणजे इथं समच्या पुढील सम किंवा विषमच्या पुढील विषम असं आपण पाहणार आहे संख्या शोधणे. आणि त्यासाठी सूत्र आहे ती संख्या अधिक 2n. सूत्र आहे ती संख्या अधिक 2n. एक उदाहरण पाहूया. समजा 25 च्या पुढील पाचवी विषम संख्या शोधायची. 25 च्या पुढील पाचवी विषम संख्या म्हणजे 25 ही विषम संख्या आहे त्याच्या पुढील विषम संख्या शोधायची. मग ती संख्या कोणती आपली 25 अधिक 2 गुणिले आपल्याला किती संख्या शोधायची आहे पाचवी म्हणजेच 25 अधिक 5 गुणे 10 म्हणजे 25 आणि 10 35. 25 च्या पुढील पाचवी विषम संख्या 35 असणार. तशीच आपण समसंख्येचं एक उदाहरण पाहूया की 32 च्या पुढील 12वी समसंख्या शोधायची. 32 च्या पुढील 12वी समसंख्या. मग आता सूत्र काय आहे 32 ती संख्या अधिक 2n म्हणजे 2 आणि आपल्याला 12वी संख्या शोधायची आहे म्हणून 12 म्हणजेच 32 अधिक 12 गुणे 24 म्हणजेच बेरीज होते 56. म्हणजे 32 च्या पुढील 12वी समसंख्या असणार आहे 56. आता आपण समसंख्येच्या पुढील किंवा मागील विषम संख्या किंवा विषम संख्येच्या पुढील किंवा मागील समसंख्या कशी शोधायची त्याचं सूत्र पाहूया. तर या ठिकाणी सूत्र आहे ती संख्या अधिक 2n वजा 1. हे त्याचं सूत्र आहे. की पुढील संख्या शोधायची असेल तर हे सूत्र आहे. आपल्याला मागील संख्या शोधायची असेल तर फक्त या ठिकाणी वजा करायचं. तर आपण एक उदाहरण पाहूया की 15 च्या पुढील 12वी समसंख्या कोणती. 15 ही विषम संख्या आहे आणि त्याच्या पुढील आपल्याला 12वी समसंख्या शोधायची. आपण सूत्रामध्ये किंमत ठेवूया 15 अधिक आता पुढील संख्या शोधायची 15 अधिक 2 यांची किंमत आहे 12 वजा 1 म्हणजेच 15 अधिक 12 गुणे 24 24 मधून 1 गेला राहिले 23 15 आणि 23 38
म्हणजे 15च्या पुढील 12वी समसंख्या कोणती असणार आहे? 38 असणार. तसंच एक उदाहरण पाहूया की 38च्या मागील चौथी विषम संख्या शोधूया. 38च्या मागील चौथी विषम संख्या. आता आपली संख्या कोणती आहे? 38. आता मागील संख्या शोधायची म्हणून वजा करायचं आणि 2n ची किंमत इथं चौथी संख्या शोधायची वजा 1 म्हणजे 38 वजा 4 गुणे 8, 8 मधून 1 गेला राहिले 7, 38 मधून 7 गेले म्हणजे इथे राहिले 31 म्हणजे 38च्या मागील चौथी विषम संख्या कोणती असणार आहे? 31.